मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या। शेकडो इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। 21 प्रभागांसाठी 84 नगरसेवक निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेनं मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कोल्हापूर पालिकेची निवडणूक लढवली आहे। या शिवसेनेच्या मेळाव्याला इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। संभाजीनगर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची बैठक झाली आहे। मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्या जागावाटपावर चर्चा झाली। बैठकीत दोघांनी एकमेकांबाबतच्या मागण्या ऐकून घेतल्यात। संभाजीनगर पालिकेसाठी महायुती करायची आहे, मात्र अंतिम निर्णय आम्ही 2 दिवसात घेऊ, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे। बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं आता स्वबळावर महापालिका निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं। मात्र समविचारी कुणी सोबत असल्यास युती करणार असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणीचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी स्पष्ट केलं। अमरावती महापालिकेमध्ये शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेची युती होण्याची शक्यता आहे। मनसे नेते राजू उंबरकर यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाला सदिच्छा भेट दिली। मनसे नेते राजू उंबरकर आणि शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्यात चर्चा झाली। सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडनं निवडणूक प्रमुखांची घोषणा करण्यात आली। अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती केली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नियुक्ती जाहीर केली। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या। जवळपास 130 मतदार याद्यांची विक्री झाली असून पालिकेला 1 लाखांचा महसूल मिळाला आहे।